पार्टीशी खंबीर उभं राहावं. मी काय सांगतो आपल्याला, चेंडू नाही आहे, मी जबाबदारीने सांगतो. या शहराच्या नेतृत्वामध्ये क्षमता आहे शहराचं नेतृत्व करण्याची. तिन्ही आमदार आज भारतीय जनता पक्षाचे आहेत. या शहराचा विकास करण्याची क्षमता आहे. त्यामुळे या ठिकाणी बाहेरच्या नेतृत्वाची अजिबात आवश्यकता नाही. ठीक आहे, मी पालकमंत्री म्हणून, पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येणं माझी जबाबदारी आहे. इथल्या भारतीय जनता पक्षासोबत उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे. ती 100% पार पाडणं, त्याच्यामध्ये कुठली शंका कुशंका घ्यायचं कारण नाही. आम्ही ठामपणे या शहराच्या निवडणुकीसाठी सगळी शस्त्र घेऊन आम्ही सोबत राहू पक्ष म्हणून, त्यात कुठली अडचण नाही. परंतु शेवटी हे नेतृत्व, सक्षम नेतृत्व आमच्याकडे आहे आणि या सक्षम नेतृत्वाच्या नेतृत्वाखालीच या शहराची निवडणूक या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सगळ्या जनतेला मी मनापासून आव्हान माझं आहे की आम्ही विकासाचा, सोलापूर शहराचा चेहरा बदलतोय. अजून आम्हाला हे सोलापूर IT पार्क असणारं सोलापूर निर्माण करायचंय. स्वच्छ सुंदर सोलापूर करायचंय. आपल्याला पर्यटन क्षेत्र म्हणून या सोलापूरची ओळख आपल्याला निर्माण करायची आहे आणि यासाठी आपल्या शहरवासियांचे आशीर्वादाची आवश्यकता आहे. शहरवासी भरभरून आशीर्वाद देतील. माझी मीडियाच्या बांधवांना विनंती आहे, तुम्ही सांगितलेला प्रत्येक मुद्दा आम्ही पूर्ण केलेला आहे. आता तुमच्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. तुम्ही पण सगळे मिळून आम्हाला आशीर्वाद द्याल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. खास करून आमच्या महापालिकेचे आयुक्त आहेत, अजून आचारसंहिता लागली नाही, त्यामुळं त्यांचंही मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो. कधी कधी मी चिडलो, रागवलो आणि बऱ्याच गोष्टी झाल्या आमच्यामध्ये, परंतु शेवटी मला जे अपेक्षित होतं ते काम अपेक्षित होतं. पण मी आता पहिल्यांदा कौतुक करतोय, पहिल्यांदा तुमचं कौतुक करतोय की अपेक्षित असणारं काम आपण करताय. आमच्या पवार मॅडम असतील, आमची सगळी महापालिकेची टीम असतील, खूप वेगानं काम करतायत. आणि आपण सगळ्यांनी एवढ्या वेगानं काम केल्याशिवाय आज सोलापूरचे पत्रकार बांधव मला फोन करून सांगतायत की भाऊ सोलापूरमध्ये स्वच्छता व्हायला लागली, सोलापूरमध्ये हे सगळं दिसतंय. पत्रकारांनी सांगणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा म्हणजे आमची लोक काम करतायत हा त्याचा अर्थ आहे. सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आमच्या सोबत येणाऱ्या महिना दीड महिना जो कालावधी असेल आणि सातत्यानं असेल पण थोड्या अधिकच्या असाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. आता मी सांगतो, मी आपल्याला आजही सांगतो आणि अगोदरही सांगितलंय, या शहरातले तिन्ही आमदार सक्षम आहेत. सुभाष बापू सिनियर आमदार आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. विजय मालक सिनियर आमदार आहेत, तेही भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. पालकमंत्री म्हणून काम केले, मंत्री म्हणून काम केले. देवेंद्रजी नगरसेवक म्हणून काम केलं. आता आमदार म्हणून खूप चांगलं काम करताना आपण सगळे येऊन पाहताय. त्यामुळं त्या तिघांनी एकत्र असणं किंवा माझ्या बैठकीला असं कोणी सांगितलं, तिघांनी मिळून माझं पालकमंत्री म्हणून स्वागत पहिल्या दिवशी केलं तेव्हा तिघही होते. त्यानंतर जेव्हा जेव्हा कधी आम्हाला आवश्यकता होती तेव्हा सगळेजण आम्ही एकत्र होतो. जेव्हा कधी आमचे शहराच्या विकासाचे निर्णय घ्यायचे तेव्हा आम्ही एकत्र बसलो, चर्चा केल्या आणि चर्चा करून आम्ही निर्णय घेतले. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं तसं नाही. त्यामुळं मी आजही सांगतो, आत्ताच मी विजय मालकांच्या इथं कार्यक्रम करून आलो. त्यांचाही कार्यक्रम विकास कामाचे चालू आहेत, त्यांचे बाकीचे कार्यक्रम चालू आहेत. त्या दृष्टीनं बापूंच्या कार्यक्रमात व्यस्त होते, तिथून त्यांना जवळ होते, या म्हटलं ते आले. आणि आता तुम्हाला इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर नाही, या शहराच्या विकासाचं एवढं मोठं काम उभं राहतं. हे तिन्ही लोकप्रतिनिधी काम करतायत म्हणून प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं प्रत्येक कामाचा पाठपुरावा केलेला आहे. म्हणून विमान चालू झालं, म्हणून पाणी पुरवठा पूर्ण झाला, म्हणून स्वच्छतेची कामं होत आहेत, म्हणून आपण बघतो की पाणी पुरवठ्याची कामं मंजूर होत आहेत, म्हणून IT पार्क मंजूर झालं. याला कारण आहे की सगळ्यांनी संयुक्तिक काम केलं. मला एक कळणं झालंय, तेव्हा पक्षात आलेल्यापेक्षा तुम्हाला फार चिंता आहे. मी काय सांगितलं आपल्याला की आमचे नेतृत्व सक्षम आहे, तुम्ही चिंता करू नका. तिकीट वाटप होईपर्यंत वाट बघा.
आणि जेव्हा तिकीट वाटप होईल तेव्हा मला प्रश्न विचारा. आज विचारणं मला वाटतं शेवटी एक आहे की तेच नाही, आमच्याकडे आलेल्या माणसापेक्षाही सक्षम माणसं आहेत, आलेली माणसं प्रचंड सक्षम आहेत. त्यामुळे शेवटी हे करत असताना आम्ही सगळे मिळून योग्य निर्णय घेऊ, याच्यामध्ये कुठलीही शंका कुशंका मनामध्ये ठेवू नका. आणि त्यामुळं नवीन आला, जुना आला, आत गेला, बाहेर आला, याची चर्चा कृपा करून माझी विनंती आपल्याला. हो 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 आता महापालिका कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यावेळेस युतीची गरज असताना युती स्वयं आपण वेगळा जबाबदारी पक्षातून केली जाते. तुमचं म्हणाला बघा की माझी जबाबदारी नाही आहे, पण हे करतील तर युतीच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका काय? मी आपल्याला क्लिअर सांगतो, माझी जबाबदारी नाही असं मी अजिबात म्हटलेलं नाही. मी सांगितलं की आमच्या शहराचं नेतृत्व करायला सक्षम आहे. त्यामुळं या शहरातल्या युतीच्या संदर्भातले सगळे अधिकार शहर अध्यक्षांनी इथल्या तिन्ही आमदारांना पक्षाने दिलेले आहेत. तो जो निर्णय घेतील महायुती करण्याचा, एकला लढण्याचा, जे काही निर्णय घेतील, आणि ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तेव्हा मी इंटरव्ह्यू होईल, ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तेव्हा प्रदेशाध्यक्ष होतील, ज्यावेळी आवश्यकता भासेल तेव्हा स्वतः देवेंद्रजी सुद्धा त्यामध्ये इंटरव्ह्यू होतील. भारतीय जनता पक्ष अगदी केंद्र पातळीपासून बॉटम पर्यंत प्रत्येक निवडणुकीत सक्रिय असतो. जिथं आवश्यकता असेल तो घटक त्यामध्ये सहभागी होतो. त्यामुळे बिलकुल चिंता करू नका. महायुतीचा निर्णय घेण्यासाठी आमचं नेतृत्व सक्षम आहे. आमचे नेतृत्व सगळ्यांशी चर्चा करतील, वाजवी मागण्या असतील, प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार जर इथं वाटा मागितला आणि तो आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी मान्य केला तर महायुती सुद्धा होईल. आणि गरज पडली तर आम्ही मी आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे, मागे तुम्हाला म्हटलो की स्थानिक नेतृत्वाशी चर्चा केल्याशिवाय, पाठीमागे बोललो, बापू बाजूलाच बसलेत माझ्या, कुठलाही निर्णय होणार नाही हे मी तुम्हाला आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे. खोदून आता काही जरी किती खोदलं तरी आता काय निघणार नाही. मी आपल्याला क्लिअर सांगतो की या शहराची निवडणूक लढण्यासाठी आमचा पक्ष सक्षम आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्या ठिकाणी पक्ष निर्णय घेईल. जो काय घेईल तो तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल. त्यामुळं निर्णय पक्षाला घेऊ द्या, तुम्हीच घेऊ नका. मी आपल्याला क्लिअर सांगितलं की भारतीय जनता पक्षातल्या उमेदवारांच्या पेक्षा चिंता तुम्हाला फार आहे. तेव्हा मी आपल्याला क्लिअर सांगतो की भारतीय जनता पक्ष सर्वसंमतीनं उमेदवाराची निवड करेल आणि सर्वसंमतीनं निवड करून भारतीय जनता पक्ष उमेदवार ठरवेल. आणि जेव्हा यादी तुमच्या समोर येईल तेव्हा त्यानंतर तुम्ही अनालिसिस करा की तुम्ही आता सांगताय त्याचं. मी आपल्याला सांगतो की भारतीय जनता पक्ष आता नगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल वास्तव घ्यायला पाहिजे होता. ठीक आहे, आता आला नाही. 21 तारखेला येईल. 21 तारखेला तुम्हाला लोकांचा जनतेचा मूड समजेल. खास करून सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेचा मूड तुम्हाला समजेल येणाऱ्या 21 तारखेला. त्यामुळं राज्यातल्या जनतेचा मूड भारतीय जनता पक्षासोबत आहे. 29 महानगरपालिका आहेत आणि मी आज सांगतो बहुतांश नगरपालिका भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या निवडून येतील. याच्यामध्ये कुठली शंका कुशंका ठेवू नका. आणि महाराष्ट्रातली जनता आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षासोबत मजबूतीनं उभी आहे.